नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्रावणात बनवल्या जाणाऱ्या वरीच्या तांदळाचे लाडू बनवून दाखवणार आहे। वरीच्या तांदळाचे लाडू उपासाला देखील खाऊ शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला वरीच्या पिठाचे लाडू बनवून दाखवणार आहे। तर इथं मी 2 वाटी वरी घेतलेली आहे आणि ती वरी मी 4 तास भिजत ठेवलेली आहे। छानपैकी भिजले गेलेली आहे। आता याच्यामधलं मी पाणी गाळून घेते। पूर्णपणे पाणी गाळून घ्यायचं, एकदम वरी अशी मोकळी झाली पाहिजे। हे पहा, तांदूळ एकदम छानपैकी नितळले गेलेले आहेत, एकदम कोरडे झालेले आहेत। आता मी हे पॅन मध्ये घेऊन थोडे थोडे मी मंद आचेवर भाजून घेणार आहे। मंद आचेवर असे हे तांदूळ सतत परतत राहायचे, एकदम कोरडे झाले पाहिजेत। जराही गॅस फास्ट करायचा नाही। तांदूळ चांगले भाजले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत। आता मी हे उतरून घेते आणि एवढ्याच प्रमाणामध्ये तांदूळ आपण भाजून घ्यायचे आहेत। आता मी एकदा एक टप्प्यामध्ये भाजून घेतला, आता शिल्लक राहिलेले मी अशाच पद्धतीने भाजून घेते। तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने छानपैकी तांदूळ बघा कसे फुलले गेलेले आहेत। ते अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेले तांदूळ मी भाजून घेते। वरीचे तांदूळ भाजताना मी त्याच्यामध्ये तेलाचा का तुपाचाही वापर केलेला नाही आहे। एकदम कोरडे असे भाजून घेतलेले आहेत, मस्त झालेले आहेत। वरीचे तांदूळ सर्व भाजून झालेले आहेत। आता ते मी थंड करून घेते, गरम आहेत। थंड झाले की मी मिक्सरला त्याचं पीठ करून घेणार आहे। वरीचे तांदूळ थंड झालेले आहेत। आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि मी एकदम पीठ असं तयार करून घेते। बारीक असं पीठ करून घ्यायचं। हे पहा, छानपैकी वरीच्या तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने सर्व वरी मी मिक्सरला बारीक पीठ करून घेते। वरीच्या तांदळाचं असं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। छानपैकी पीठ तयार झालेलं आहे। आता इथे मी गूळ घेतलेला आहे, तो गूळ मी या पिठामध्ये मिक्स करून घेते। पाव वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ मी असा या पिठामध्ये मिक्स करून घेते। पुन्हा मी गूळ आणि हे पीठ जे आहे ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। थोडंसं हलकंसं मी मिक्सरला असं फिरवून घेणार आहे, जेणेकरून गूळ जो आहे तो एकदम पूर्णपणे या पिठामध्ये मिक्स होणार। हे पहा, गूळ या पिठामध्ये छानपैकी मिक्स झालेला आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण मी मिक्सरला मिक्स करून घेते। गूळ या पिठामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडी वेलची टाकून घेते आणि वेलची सुद्धा मिक्स करून घेते। आता इथं मी तूप वितळवून घेतलेलं आहे, ते या पिठामध्ये मी टाकून घेते। कारण या पिठाला घट्टपणा म्हणजे चिकटपणा नाही आहे, त्याच्यामुळे आपण हे तूप टाकून घ्यायचं आणि पुन्हा असं आपण मिक्स करून घेऊया। दोन ते 3 चमचे मी तूप याच्यामध्ये पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि ते मिक्स पण करून घेतलं। आता आपण लाडू बनवायला घेऊया। हे पहा, छानपैकी लाडू बनवता येतात, मस्त वळतात लाडू। उपासाचे वरीच्या तांदळाचे लाडू मी तुम्हाला छानपैकी करून दाखवलेले आहेत, बघू शकता तुम्ही। अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते। आज मी तुम्हाला वरीच्या तांदळापासून हे लाडू बनवून दाखवलेले आहेत। या श्रावणामध्ये तुम्ही जर श्रावण उपास धरत असाल तर अशा प्रकारचे लाडू तुम्ही बनवू शकता। अतिशय सोपी अशी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे। नेहमीच साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे मी आज तुम्हाला वेगळा व्हिडिओ करून दाखवलेला आहे। तुम्ही अशाच पद्धतीने लाडू बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।